आई घाबरते, पण तिच्या मुलांसाठी ती प्रत्येक भीतीपेक्षा मोठी बनते. सकाळी उठले तर गॅलरीच्या ग्रिलवर पावसापासून आडोसा घ्यायला दोन सुंदर पक्षी बसले होते. बाहेर हिरवाई, रिमझिम पाऊस, दिवसाची सुरुवातच खूप सुंदर झाली. घरी अजून गिझर इन्स्टॉल झाला नव्हता, त्यामुळे रॉडनेच पाणी गरम करायला ठेवलं. त्यानंतर बाबूच्या डब्यासाठी झटपट पॅनकेक बनवले. काही ग्रोसरी संपली होती म्हणून ती ऑनलाईन ऑर्डर केली. मग बाबूला उठवलं. आज साहेबांचा उठायचा मूडच नव्हता. थोडं लाड, थोडं समजवणं आणि शेवटी त्याला तयार करून स्कूलला पाठवलं. आज स्कूलला जाताना बाबू अजिबात रडला नाही. तो गेल्यावर आलेली ग्रोसरी जागच्या जागी लावली. रात्रीसाठी गवारची भाजी आणि चपात्यांचं बेसिक प्रिपरेशन करून ठेवलं. भांडी आवरली आणि काल भिजवलेली मटकी मोड आणायला ठेवली. सगळं आटपून ऑफिससाठी तयार झाले. ऑफिसला निघाले तर बिल्डिंगसमोर पाणीच पाणी साठलं होतं. आता पुढचं मिशन होतं रिक्षा मिळवायचं. पावसामुळे कोणीच तयार नव्हतं. मग मी रिक्षावाल्या दादांना थोडा मस्का लावला आणि शॉर्टकटच्या रस्त्यापर्यंत सोडायची विनंती केली. शेवटी ते तयार झाले आणि तेथून पळत-पळत ऑफिसला गाठलं. आज मुंबईचा पाऊस खरंच भन्नाट पडत होता. संध्याकाळी घरी आले तर बघते काय, बहुतेक एखाद्या कुत्र्याने आमच्या दारातलं मॅट आणि बाबूची चप्पल शिड्यांवर फेकून दिली होती. बाबू घरी यायच्या आधी घर आवरलं. मग पालक खिचडी, गवारची भाजी आणि चपात्या बनवल्या. बाबूला प्रेमाने जेवू घातलं आणि मग दिवसाचा सर्वात मोठा क्षण. मी भांडी घासत होते आणि बाबू माझ्या बाजूलाच उभा होता. अचानक लाईट गेली. पूर्ण काळोख. मी अशी मुलगी आहे जिला अंधाराची खूप भीती वाटते. पण त्या क्षणी माझ्या मनात स्वतःची भीती आलीच नाही. माझ्या डोक्यात पहिला विचार फक्त एकच आला, बाबू कुठे आहे? अंधारातच अंदाजाने त्याला शोधलं, लगेच उचलून घेतलं आणि मोबाईलची टॉर्च सुरू केली. त्या क्षणी मला जाणवलं, आईच्या मनात भीती असते, पण तिच्या मुलाची सुरक्षितता भीतीपेक्षाही मोठी असते. आज भीती जिंकली नाही, पण बाबूसाठी मी नक्कीच जिंकले. भेटूया डे 6 मध्ये.